बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये नवे खुलासे। हत्येपूर्वी बाबा सिद्दीकींनी लिहिलेल्या डायरीमध्ये मोहित कंबोज आणि मुंबईतील बिल्डरची नावं, जिशान सिद्दीकी यांचा पोलीस जबाबामध्ये मोठा दावा। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। पुण्यातील जीबीएसचा आढावा घेतला जाणार, तर बुलढाणा केस गळती, वाल्मिक कराड आणि एसटी भाडेवाढीवरती देखील चर्चेची शक्यता। आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीची फेरमागणी करणार। बीडमधील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचीही करणार मागणी। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस। धनंजय देशमुख मस्याजोग ग्रामस्थांसह आंतरवालीत जरांगे पाटील यांच्यासोबत 1 दिवस उपोषणाला बसणार। आदित्य ठाकरे घेणार मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट। मुंबईतील विविध विषयांवरती करणार चर्चा। काल एसआरएच्या अधिकाऱ्यांचीही घेतली होती भेट। एसटीच्या भाडेवाढीवरून ठाकरे गट आक्रमक। आज ठाकरे गट भाडेवाढी विरोधात रस्त्यावरती उतरणार। मुंबईसह राज्यातील प्रमुख नेते निदर्शनं करणार। बांगलादेश आणि रोहिंग्यांची अवैध घुसखोरी थांबवा। मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आदेश। थांबवण्यासाठी समितीचं पुनर्गठन करण्याचेही निर्देश। नीट परीक्षेतून आता पर्यायी प्रश्न रद्द। 180 मिनिटांमध्ये 180 प्रश्न सोडवणं बंधनकारक। परीक्षार्थींना अतिरिक्त वेळही मिळणार नाही। कोरोना पूर्व काळातील परीक्षेप्रमाणेच परीक्षा होणार। 8वीच्या विद्यार्थ्याची बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या। सोलापूरच्या म्हाड्यातील धक्कादायक घटना। वडिलांच्याच बंदुकीचा वापर करत आत्महत्या।